वयाची 50शी ओलांडलेल्या मराठी अभिनेत्री या वयातही आहेत फिट. 50शी नंतरही तितक्याच त्या सुंदर दिसत आहेत. वय हा फक्त एक आकडा आहे. 50शी ओलांडलेल्या अभिनेत्री या वयात देखील फिट राहून आपलं सौंदर्य टिकून ठेवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितने 57वा वाढदिवस साजरा केला होता. पण या वयात देखील ती अनेक तरुणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते. मराठी इंडस्ट्रीतसुद्धा अशा देखण्या अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची 50शी ओलांडली तरी चेहऱ्यावर तेज टिकून आहे. पाहूयात या अभिनेत्री आहेत तरी कोण. सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेमध्ये विरोधी भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांची सोशल मीडियावर क्रेज पाहायला मिळते. ऐश्वर्या यांचा जन्म 10 मे 1970 रोजी झालेला आहे. त्या 54 वर्षाच्या आहेत. जवळपास 28 वर्ष रंगभूमीवर काम करत ऐश्वर्या यांनी 50शी ओलांडली असली तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज टिकून आहे. अर्थात हा फिटनेस राखून ठेवण्यासाठी त्या बरीच मेहनत घेतात. योगा, नॅचरल स्किन केअरिंग या गोष्टींमुळे त्यांनी त्यांचं सौंदर्य टिकवून ठेवलं आहे. लग्न करून परदेशात गेलेल्या अश्विनी भावे या देखील त्यांच्या निस्सीम सौंदर्याने अनेकांना भुरळ घालताना दिसतात. अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी झाला असून त्या 52 वर्षांच्या आहेत. जवळपास 30 वर्ष रंगभूमीवर काम करत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लिंबू कलरची साडी ही त्यांची आयकॉनिक ओळख आहे. चित्रपटात व्यस्त असताना आपला संसार व्हावा अशी त्यांची इच्छा होती. अभिनय क्षेत्र सोडून परदेशात स्थायिक झाल्यानंतर मुलांचं पालनपोषण यात त्या रमल्या. पुन्हा इंडस्ट्रीत येण्याचं ठरवलं. हिंदी चित्रपटातही अश्विनी भावे यांनी प्रमुख नायिकेच्या भूमिका गाजवलेल्या पाहायला मिळतात. आजही त्यांच्या सौंदर्याचं कौतुक होताना दिसतं. अभिनेत्री निशिगंधा वाड वयाची 50शी ओलांडली असूनही निशिगंधा या तेवढ्याच देखण्या दिसतात. निशिगंधा यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1969 साली झाला असून त्या 55 वर्षाच्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत निशिगंधा वाड यांनी प्रमुख नायिका म्हणून अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. याचसोबत हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील त्या झळकलेल्या आहेत. त्यांच्या सौंदर्याइतकी त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेची, वक्तृत्व कौशल्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. अर्थात विजया वाड यांच्याकडून त्यांना हे बाळकडू मिळालेलं आहे. निवेदिता सराफ या देखील कित्येक तरुणींना त्यांच्या सौंदर्याने मात देतात. चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि डोळ्यातले भाव यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक आपुलकी निर्माण होते. निवेदिता यांचा जन्म 6 जून 1965 साली झालेला असून त्या 59 वर्षांच्या आहेत. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी हिंदी सिनेमात काम केलं होतं. सराफ यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर जवळजवळ त्या इंडस्ट्रीतून गायब झाल्या होत्या. पण कालांतराने त्यांचा मुलगा अनिकेत मोठा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केलं. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांची खास ओळख आहे. मृणाल कुलकर्णी यांचा जन्म 1971 साली झाला असून मृणाल 53 वर्षांच्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र अजूनही शाबूत आहे. अल्पवयातच स्वामी मालिकेपासून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. 12वीत शिकत असताना माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांची भूमिका त्यांनी साकारली होती. अनेक मराठी चित्रपट, मालिका, हिंदी चित्रपट मालिकेत त्या झळकल्या. व्यवसायाने वकील असलेल्या रुचिर कुलकर्णी यांच्यासोबत मृणाल यांचा विवाह झालेला आहे. यांच्याप्रमाणेच अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं सौंदर्य टिकून ठेवलेलं आहे. या सर्व अभिनेत्रींना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.